नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. लोणावळा नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता, परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील वाद चिघळल्याने तसेच नगरसेवकांनी मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याने गेली 5-6 दिवस नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. यासाठी आमदार सुनील शेळके यांनी यात त्वरित मध्यस्थी करून हा वाद मिटवावा. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट, लोणावळा शहर अध्यक्ष नासिरभाई शेख यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट. गेल्या 5 दिवस झाले, शुक्रवारपासून आपण बघत आहोत की लोणावळ्यामध्ये मुख्याधिकारी यांचा कॅबिन जो आहे त्याला लोणावळ्यातले आपले नवनिर्वाचित नगरसेवकांनी त्याला टाळा ठोकलेला आहे. आणि आज सुद्धा नगरपालिकेत जर बघितलं तर त्याला टाळा कायम आहे. ह्या ठिकाणी मी या पत्रकार परिषदच्या माध्यमातून एवढंच विचारतो का नगरसेवक, नवनिर्वाचित नगरसेवक असो किंवा मुख्याधिकारी असो, यांचा आपसात जमत नाही. कशामुळे जमत नाही त्याच्यात मी खोलमध्ये जाणार नाही, पण यांचे एकमेकांवरती जे आरोप आहे का बाबा मुख्याधिकारी नगरपालिकेत येत नाही, 6 नंतर येतात, किंवा मुख्याधिकारी म्हणतात का माझ्याकडे कुठलीही फाईल पेंडिंग नाही आहे, तर हे यांच्यामुळे आज लोणावळेकरांनी हा त्रास का सहन करायचा? लोणावळेकरांची आज कामं कोण करणार? आज 3 महिन्याहून नवीन बॉडी आलेली आहे आणि नवीन बॉडीमध्ये जे काही कामं लोकांना असं एक हाती सत्ता आलेली आहे. या ठिकाणी एक हाती सत्ता येऊन सुद्धा लोकांना अपेक्षा होती का इथे भरभराट म्हणजे एकदम जोरात कामं होतील, लोणावळ्याचा विकास होईल, कामं मार्गी लागतील. पण 3 महिन्यात असं काही दिसत नाही की कुठे कामं मार्गी लागलेले आहेत. आणि मुख्याधिकारीच्या विरोधात जे आता आंदोलन चालू आहे, तर ह्या आंदोलन कुठेतरी हा मिटलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपले मावळ तालुक्याचे आमदार सुनील अण्णा शेळके यांना ह्या ठिकाणी मी विनंती करेल तर त्यांनी ह्या ठिकाणी बरेच आढावा बैठक या लोणावळा नगरपालिकेमध्ये पूर्वी घेतलेले, पण ह्या वेळे पण त्यांनी मला वाटतं ह्याच्यात मध्यस्थी करून कुठेतरी हा प्रकरण म्हणण्यापेक्षा हा जो वाद आहे नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांचा, तो आपसात बसून कुठेतरी हे मिटून टाका. आणि हा काम म्हणजे हे कुठेतरी हे मिटून टाकावं आणि नगरपालिकेचं काम सुरळीत करावं या ठिकाणी. आणि कालच जसं कालचं पत्रकार परिषद आपण बघितलं, त्या ठिकाणी नगराध्यक्षांनी सांगितलं का हे पती पत्नीचा हा जो वाद आहे, त्या पती पत्नीच्या वादमध्ये मुलांचे हाल कशाला? त्यांनी ते पती पत्नीचा वाद आपसात मिटवावा आणि मुलांचे जे हाल चालू आहे लोणावळ्यात ते हाल त्यांनी मिटून टाकावं, अशी मी आमदारांना कडकडीने विनंती करतो की त्यांनी मध्यस्थी करून हे ते मिटून टाकावं. लवकरात लवकर हे मध्यस्थी करून मिटून टाकावं. सांगता येत नाही, कारण नगरसेवक म्हणतात का बाबा शिव आमचा ऐकत नाही, नगराध्यक्ष म्हणतात आमचं ऐकत नाही. तर नेमकं काय आहे ते तुम्ही हे शिवला विचारलं पाहिजे का ते ऐकतात का नाही ऐकतात नगरसेवकांचं ते, आणि कुठली कामं त्यांची नाही केली ते शिवनी सांगितलं पाहिजे. तर बाबा मी काम केली का नाही केली, तर नगरसेवकांनी सांगितलं पाहिजे. कुठली कामं नाही केली ते नगरसेवकांनी शिव का बाबा दुसरा शिव आणण्यासाठी हे चाललंय, यांचा हा शिव ऐकत नाही म्हणून त्यांच्या मर्जीतला शिव आणायचा. पण आमचं म्हणणं एवढंच आहे तर तुम्ही शिव कुठल्या आणा, एकतर ह्या शिवला ठेवा किंवा बदली करा, काय करायचं ते करा, एकदाच करा. पण लोकांचे जे हाल चालू आहे आता, प्रशासन यांचे ते आपसात जे एकमत नाहीये प्रशासन आणि समजा नगरसेवकांमध्ये, हा हाल तुम्ही थांबवा कुठेतरी. लोकांचे कामं करतात नाही करतात, काही ठिकाणी ते करत पण नाही. असं नाही मी म्हणत का नगरसेवक चुकीचे असं म्हणणार नाही मी. नगरसेवकाचं पण म्हणणं काय याच्यात बरोबर आहे. काय ते म्हणजे मुख्याधिकारी उपलब्ध नसतात बरेच वेळा नगरपालिकेत, त्यांची कामं असतात कुठे, ते कधी पण आलं म्हणजे पुण्यात असतात किंवा मुंबईत असतात. आणि नगरसेवक पण तेच म्हणतात तर सारखं ते पुण्यात कलेक्टर ऑफिस किंवा मंत्रालयात असतात. तर माझं म्हणणं हेच आहे की जे नगराध्यक्ष आता काउन्सिल आलेली आहे आणि काउन्सिलचे हेड नगराध्यक्ष असतात आणि त्यांना अधिकार आहे. मला असं वाटतं जर त्यांना वाटतंय का मुख्याधिकारी पुण्यात गेले कलेक्टर ऑफिसला किंवा मध्ये, त्यांनी ते क्रॉस चेक करा खरंच तिकडे गेले होते का नाही गेले. रेकॉर्ड ते त्यांना रेकॉर्ड चेक करू शकतात. अजून एक आरोप सत्ताधारी पक्षाची एक हाती सत्ता आलेली तुम्ही बरोबर म्हणता, आणि ते विरोधी पक्ष पण नाही, ते विरोधी पक्षातले आले ते पण सत्ताधारी बरोबरच आहे. इथे खरं म्हणजे त्यांनी प्रशासनावरती जे सत्ताधारी आहे त्यांनी त्यांचा घट इथे असा एक वजन त्यांनी निर्माण करायला पाहिजे प्रशासनावरती. ते काय प्रशासनावरती यांचं वजन दिसत नाहीये सत्ताधाऱ्यांचं. साहेब याच्याच अनुषंगाने म्हणत मी तर एकदम म्हणजे फुल कंट्रोल. पण काउन्सिल ही सुप्रीम आहे. कायद्यामध्ये तुम्ही जर म्युन्सिपल ऍक्ट बघितलं 1960 तर म्युन्सिपल काउन्सिल सुप्रीम आहे. त्याच्यात जर ठराव एखादा झाला आणि जर सीओ काम करत नसेल, मुख्याधिकारी काम करत नाही त्या ठरावाप्रमाणे, तर त्याच्यावर नगरपालिका नक्कीच ऍक्शन घेऊ शकते.
किंवा शिवला जर वाटत असेल का हे काम चुकीचं आहे तर ते 307 खाली ते स्टेज घेऊ आपण शकतात. मगाशी- मी जे ऐकलंय मुख्याधिकाऱ्यांचं काम फक्त फाईल क्लिअर करणं एवढंच आहे का, हा प्रश्न आहे. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. नुसतं फाईल क्लिअर करणं हे नाही, मुख्याधिकाऱ्यांनी ग्राउंडवरती उतरून पण काम करायला पाहिजे. तर पूर्वीचे जे काय मुख्याधिकारी होते ते सकाळी 6ला पण उठून ग्राउंडवरती यायचे, सकाळी असो संध्याकाळी असो प्रत्येक म्हणजे ते ग्राउंडवर उतरून काम करायचे. तर ह्या मुख्याधिकाऱ्यांना पण मी विनंती करेल, जर त्यांचं जर आता समजा एकमत झालं तर त्यांनी ग्राउंडवर उतरून पण काम करायला पाहिजे. हे खरं तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. त्यांनी खरं तर ह्या आहे का? नाही, अयोग्य असं मी म्हणू शकत नाही. कायदेशीर जर बघितलं तर ते अयोग्य आहे. पण तुम्ही जसं म्हणलं हा 3 महिन्याचा एक दबलेला असतो ना सोडा वॉटरचा रोस होता, हा 3 महिन्याचा रोस आहे. आता रोस काढणार कुठे, तर त्यांचा तो रोस त्यांनी त्या पद्धतीने काढला. अगदी बरोबर सर. कायदेशीर दृष्ट्या ते अयोग्य जरी अयोग्य असलं आहे. तरी राजकीय दृष्ट्या आणि अयोग्य लोकांच्या नाही. ह्यांनी ते योग्य त्यांची भूमिका हो, होती. बरोबर. राजकीय दृष्टी ते योग्य आहे. कारण जर मुख्याधिकारी या नगरसेवकांमध्ये समन्वय नाही राहिला तर लोकांची कामं होणार नाही. जे नवनिर्वाचित नगरसेवक तुम्ही म्हणता ते 4-5 काय जुनी लोक पण आहेत, ज्यांना इथे बरेच काळ त्यांचा नगरसेवक म्हणून अनुभव झालेला आहे. त्यांनी पण या ठिकाणी त्यांना नवीन जे आलेले त्यांना मार्गदर्शन करावं. आणि शिवचं पण काम आहे कायदेशीर दृष्टी जे काय चुकत असेल तर त्यांनी कायद्याप्रमाणे त्यांना ते मार्गदर्शन करायला पाहिजे. हे कायद्यामध्ये बसतं किंवा नाही बसतं ते काम शिवचं आहे. कारण ह्या बॉडीमध्ये सुप्रीम बॉडी म्हणजे ती ऑर्डर देणारी काउन्सिल आहे आणि एक्झिक्युशन करण्याचा जो भाग आहे तो शिवकडे असतो. तर शिवनी तो योग्य आहे. एखादा समजा ठराव केला तो योग्य आहे का अयोग्य आहे ते शिवचं काम आहे. फक्त की एखादं काम सांगितलं पण त्या नगरसेवकांनी काय कोणी तर ते कायदेशीर आहे का नाही ते शिवचं काम आहे. ते शिवनी त्यांना मार्गदर्शन किंवा गाईड केलं पाहिजे. प्रशिक्षणचा भाग आहे. मला नाही वाटत की नगरपालिकेमध्ये असं कुठे तरतूद आहे का नवीन आले त्यांना प्रशिक्षण द्यावं असं कुठे तरतूद नाही मला वाटतं कायद्यामध्ये. साहेब प्रशिक्षण होत असतात. शिबिर होत असतात. तुम्ही स्वतः नगरसेवक राहिलेला प्रशिक्षण होत असतात. नवीनच आहे, 3 महिने झालेले आहेत, त्यामुळे कदाचित मे बी अजून प्रशिक्षण शिबिर लागलेलं नाही. बरोबर, त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे ह्या मताशी तुम्ही, तेव्हा याबाबत तुमचं काय मत आहे? त्यांना प्रशिक्षण दिलंच पाहिजे. आणि माझं मत असं आहे का या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण आधी कसं आहे, एखादा मुलगा डिग्री घेतो इंजिनिअरिंगची, डिग्री घेणं आणि प्रत्यक्षात प्रॅक्टिकलमध्ये काम करण्यामध्ये खूप फरक आहे. यांनी प्रशिक्षण जरी घेतलं तर माझं असं मत आहे का यांनी या ठिकाणी जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांनी इथे जे काय म्हणजे कायद्याचं आहे त्या कायद्याचा अभ्यास करावा. तो ऍक्ट आहे, MRTP ऍक्ट असेल, नाही म्हणजे म्युन्सिपल ऍक्ट असेल, त्याचा अभ्यास करावा. जे निवडून आले ज्यांनी निवडून आणलं त्यांनी पण ह्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यांना कुठेतरी हे जे मत या नगरपालिकेच्या कामकाजाबद्दल त्यांना माहिती दिली पाहिजे. तर कामकाज नगरपालिकेचं कसं होतं ज्यांनी निवडून आणलं. म्हणजे मी आमदारांना विनंती करेल का त्यांनी हे मिटवलं तर राहील, पण नवीन जे नगरसेवक आहेत त्यांना पण ह्याच्यात थोडीशी म्हणजे कुठेतरी जे जुनियर नगरसेवक आहेत त्यांच्या मार्फत किंवा एखादे एक्सपर्ट आणून त्यांच्या मार्फत यांना कुठेतरी प्रशिक्षण द्यावं. नगरसेवक नवीन जरी असले त्याच्यापैकी अनेक जण असे आहे. आणि मी या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं का आमदारांनी ह्याच्यात मध्यस्थी करून हे प्रश्न मिटवा. आणि जो तुम्ही जे नगरसेवकांना माहितीबद्दल म्हणता का हे आपलं इलेक्शन 3 महिन्यापूर्वी झालं, प्रत्येक वॉर्डात आमदार या ठिकाणी फिरलेले, घरोघरी फिरलेले प्रत्येक नगरसेवकासाठी. तर आमदारांनी ह्याच्यात पण इंटरेस्ट घ्यावा आणि ताबडतोब ह्याच्या कुठेतरी हे मिटवा. नगरसेवकांची पण मिटिंग बोलवावी आणि त्यांना पण कुठेतरी मार्गदर्शन करून त्यांना कसं ह्याच्यात म्हणजे ते तयार होतील कामकाजात त्याच्याबद्दल त्यांनी दखल घ्यावी. म्हणजे नवनिर्वाचित मग सारखं आम्ही नवीन असं म्हणजे त्यांना पण म्हणायची वेळ येणार नाही. त्यांना पण माहिती वेळ तर कुठेतरी प्रशिक्षण म्हणा किंवा हे म्हणा जुने जे नगरसेवक आहेत त्यांच्या मार्फत कुठेतरी त्यांना माहिती देणं किंवा त्यांना ते कायदे वगैरे जे काय असतील. तुम्हाला असं वाटतं जबाबदारी आता आम्ही सत्तेमध्ये तर नाही पण सत्ताधारी पक्ष दुसरा आहे. पण जर सत्ताधारी पक्ष असेल नगरसेवकांची किंवा आणखी कोणाची इच्छा असेल मुख्याधिकारी तर आम्ही नक्कीच ह्याच्यात मध्यस्थी करून मुख्याधिकारीशी बोलून आणि नगरसेवकाशी दोघांशी बोलून आम्ही कुठेतरी मिटवायचा प्रयत्न करू. जर इच्छा असेल तर दोघांची कुठेतरी हे बसून. पण मग मी म्हणतो मी करण्यापेक्षा आमदारांनी स्वतः करायला पाहिजे. माझा असं मत आहे. आमदारांनी पुढाकार घेऊन हे मध्यस्थी करून मिटवायला पाहिजे. कारण आज लोणावळ्यात त्यांनी वेळोवेळी इथे येऊन आढावा बैठक घेतलेले बरेच मिटिंग त्यांचे चालू असतात. तर त्यांनी ह्या वेळेला पण ताबडतोब इकडे येऊन वेळ काढून मिटिंग घेऊन हा प्रश्न मिटवावा. ते लोकांचे जे हाल आहे ते हाल म्हणजे आज जे प्रशासनमध्ये कोणच नाही, ते कामच बंद आहे आज 4-5 दिवसापासून. तर ते लगेच त्यांनी मिटवून हे संपून टाकायला पाहिजे विषय. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.